निवडणुकीला असताना लोणीकरांच्या वक्तव्यामुळे काल गदारोळ झालेला आहे, माफी मागायला तयार नाही आहे आणि विरोधी पक्ष म्हणते ते खोटं बोलत आहेत, काय सत्य यातलं? लोणीकरांचा मतदारसंघ हा बहुतांश ग्रामीण मतदारसंघ आहे, म्हणजे त्यांचे मतदार हे शेतकरी मतदार आहेत. लाज वाटली पाहिजे लोणीकरांना. खरं तर त्यांनी जनाची नाही मनाची लाज बाळगून राजीनामाच दिला पाहिजे नैतिक जबाबदारी करून आमदारकीचा. कारण ज्या शेतकऱ्याची चड्डी मोदीची आहे म्हणतात, चप्पल मोदीची आहे म्हणतात, त्या शेतकऱ्याचं मत घ्यायला लाज नाही का वाटली यांना? पण राज्यातले कृषी मंत्री देखील गंभीर आहेत असं वाटतं का? एका बाजूला शेतकऱ्यांना बैल व्हावं लागतंय, दुसऱ्या बाजूला त्यांच्याकडनं देखील बेताल वक्तव्य वारंवार होताना आपण बघतो. नाही, हेच कृषी मंत्री, मी ऐकलं की काल त्यांना फोन केला होता कृषी मंत्र्यांनी त्या पवारांना, परंतु नुसतं तोंडावर हात फिरवायचं. त्या शेतकऱ्याची दया येऊन कुणाला असं वाटलं नाही की त्या माणसाला मदत करावी.